चला मॅच चालू होती आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच अफजल टिवाले चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहिली, जिथे मात्र मोरिया 11 बिरदोले संघ त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय आजच्या दिवसाच्या या चौथ्या क्वार्टर फायनलमध्ये या स्पर्धेच्या दाखल झालाय. इथून आता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आरोही 11 वंजारपाडा B+. आणखीन एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या चौथ्या रात्रीमध्ये आपण पाहताय पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय पवन पहिलं षटक घेऊन. समोर जर पाहायला गेलं तर विघ्नेश नॉट सेकंडवरती विजय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमचा व्ही फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. टॉस जिंकल्यानंतर तो बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय, कारण की गेल्या 4 रात्रींमध्ये आपण पाहिलं या मैदानावरती अगदी मोठ्या धावा होतात आणि मग अगदी मोठी धावसंख्या झाल्यानंतर त्या धावा खऱ्या अर्थानं डिफेन्स देखील होतात. ते पाहिल्यानंतर अगदी आपण पाहताय इथे वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमनं देखील आपण पाहताय तो बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलाय आरोही 11 B+ वंजारपाडा टीमला. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पवनला तुम्ही पाहताय. चला मॅचला सुरुवात होते. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. अफजल टिवाले चषक 2026च्या माध्यमातून पंचांचं डिसिजन मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल घेऊन निघालाय गोलंदाजी मार्कवरती पवन. समोर आपण पाहताय विघ्नेश. हो पहिलाच बॉल बॅटची अगदी आपण पाहतलं आतली कडा घेतली आहे. बॉल पाठीमागे चाललाय. शॉट फाईन लेग मध्ये आपण पाहताय. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली आहे. डायू लगावली आहे. बॉलला स्टॉप केलं. फेकी देखील अचूक आपल्याला पाहायला मिळाली. डावीतून फक्त सिंगलच पाहायला मिळेल. पडल्यानंतर बॉल अगदी जर पाहायला गेलं तर आतमध्ये आलाय. मग बरोबर ऑफ कटरचा वापर केला. बॅटची कडा घेतली आतली. बॉल पाठीमागे निघाला. शॉट फाईन लेग मध्ये एक सिंगल दाबाली. आता विजय आला स्ट्रायकिंग एंड वरती. समोर पवनला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ओ राऊंड विकेटनं पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऑफ कटरचा चांगला वापर खऱ्या अर्थानं आपल्याला गोलंदाज पवनच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो. त्याच्याकडे लेग कटर देखील आहे आणि नेहमीच खऱ्या अर्थानं मिश्रणामध्ये तो गोलंदाजी करत असतो. त्याच्या गोलंदाजीची व्हेरिएशन, त्याचा वेग, त्याची अचूकता ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. तोच गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो या बिली पडल्यानंतर बाउन्स करतोय. बॉल अगदी गोलीच्या वेगानं निघून चाललाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळती आहे पवन या गोलंदाजाकडून. आरोही 11 वंजारपाडा B+ या टीमकडनं आपण पाहताय. हो ऑन साइडला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. डीप स्क्वेअर लेगला 1 बाउन्स ओव्हर द रोप. धाबा मिळतील 4 चौकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल हंबारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सूरज सोनावळे स्मृती
11 पिंपलोली. ओ याबली चांगला बॉल, चांगला बॉल, फुल लेनचा बॉल. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या लेंथमध्ये लगेच चेंजेस केले. यावेळी जर पाहायला गेलं तर बॉल थोडासा पुढे टाकला आणि तिथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. विजयच्या बाटमधून एक चौकार जरूर आला पवनच्या विरोधामध्ये, परंतु तदनंतर पुन्हा एकदा डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलक्यावरती 5 आहे. पहिलं षटक चालू आहे. ओ यावेळी लॉंग ऑनला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आणखीन एक देखना फटका, विजयच्या बाटमधून षटकार. पहिल्या 4 बॉलवरती खऱ्या अर्थानं अगदी पाहायला गेलं तर थोडासा शांत होता, थोडासा संयम दाखवला, परंतु तदनंतर उर्वरित अगदी 3 बॉलमध्ये ते आक्रमणच पाहायला मिळालं. 3 बॉलमध्ये तब्बल 10 धावा त्यानं बनवला. एक चौकार, एक षटकार. एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र 11 धावा धावफलक्यावरती आल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमच्या 11 धावा आल्या धावफलक्यावरती. 4 ओव्हरची मॅच. चार ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, जलद गतीचं क्रिकेट आहे. धाबा तर बनवाव्याच लागतील आणि याच मैदानावरती भरघोस धाबा गेल्या 3 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आजच्या 4थ्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये 81 धावा झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं अगदी 70+ धावा झाल्या. तिसऱ्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं 47 धावा मागच्या मॅचमध्ये झाल्या. आणि आता ही खऱ्या अर्थानं 4थी मॅच, म्हणजे अगदी पहिल्या फेरीतील तिसरी. पहिल्या 4 टीमचा तो पोल आहे तो अगदी आपण पाहताय. त्या ठिकाणी सेकंड राऊंडची देखील मॅच झाली आहे, म्हणजे तो क्लिअरच झालाय. आता खालच्या उर्वरित 4 टीममध्ये हे युद्ध पाहायला मिळेल. हो खोला टाकलाय, परफेक्ट यॉर्कर इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. आरोही 11 वंजारपाडा B+ टीमकडनं. गोलंदाज कपिल गोलंदाजी मार्कवरती. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्तीनंतर तो आलाय गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला विथ द टर्न फटका चांगला आहे. फिल्डर पुढे आले, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं जागेवरती जर का फिल्डर उभे असते, क्षेत्ररक्षक तिथे सामले असते, तर कदाचित हा बॉल त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु अगदी पुढे सरकले आणि जसे पुढे सरकले बॉल त्यांच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे आला. 6 धावा मिळतील. 6 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 17 वरती. 17 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. हो यावेळी लोअर फुलटॉस बॉल मिसिट झालाय. बॉल अगदी आपण पाहताय शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये डीप मध्ये चालला होता. फील्ड झाली आहे, फेकी देखील अचूक झाली आहे. चुकीची कॉलिंग. दोनही बॅटरनं आपला एंड सोडला होता. असं वाटलं होतं फिल्डरकडे बॉल सुटलाय, परंतु कौतुक करायला व त्या ठिकाणी पवनचं, त्याने लगेच बॉलला कॅरी केलं आणि बरोबर स्ट्रायकिंग एंडवरती फेकी केली आणि इथून फलंदाज विघ्नेशला मात्र परतावा लागतंय. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमला. विघ्नेश आउट. धावसंख्या धावफलक्यावरती अगदी आपण पाहताय ते 18.
18 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल झालेत आतापर्यंत. गोलंदाज कपिलच्या या षटकातील एक षटकार आला, तदनंतर रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. जय छोटा खेळाडू, अगदी जर पाहायला गेलं तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरबरेडी टीमचं फ्युचर यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी जबरदस्त बॅट्समन आहे. हा देखील आपण पाहताय फार कमी वयामध्ये चर्चेत आला. हो, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन फुल करायचा होता, परंतु अगदी आपण पाहताय स्वतःवरती नाराज आहे. हे बॉल खऱ्या अर्थानं जय अगदी अप्रतिम खेळत असतो. याच बॉलवरती मोठे मोठे फटके मारत असतो, परंतु हा बॉल त्यानं मिस केला. जसा बॉल अगदी आपण पाहता त्याच्यापासून पुढे निघाला, ती नाराजगी देखील व्यक्त केली. याच बॉलसाठी खऱ्या अर्थानं तो स्पेशलिस्ट आहे, परंतु हा डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कपिलनं डॉट बॉल फेकलाय फलंदाज जयच्या विरोधामध्ये. नॉस्टा केंडवरती विजय, जय विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कपिल, ओ यावेळी पुल केलाय, बॉलला सरळ गुल केलाय, सीमारेषेच्या पलीकडे लॉंग लेगला क्लिअर केलाय, चौकारच सोकलाय. याच बॉलसाठी खऱ्या अर्थानं हा स्पेशलिस्ट असलेला खेळाडू आपण पाहताय. हाईट जरी छोटी आहे, गज जरी छोटा आहे, परंतु कामगिरी फार मोठी आहे. नेहमीच मोठमोठे फटके तो मारत असतो आणि आपल्या संघाला नेहमी चांगल्या टोटलकडे घेऊन जात असतो. त्याच्या बॅटमधून चौकार आला, चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली. 22 धावा धावफलकावरती आल्यात. जयजी पैमारे आणि दत्ताजी डायरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक जर का आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो, खोलामध्ये टाकलाय, बरोबर यॉर्करच टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु 3-3 शतक त्या ठिकाणी आहेत. बॉलला फील्ड करतील तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की आता नेक्स्ट ओव्हरमध्ये ते विजयला स्ट्राईक हवी आहे. त्यांना मात्र ही धाव घेण्यास साफ नकारच दिलाय. धाव मिळणारच नाहीये. 22 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बरोबर 11च्या सरासरीनं 22 धावा या धावफलकावरती आहेत. नितेश सर, पहिल्या 3 मॅचचा जर विचार करायला गेलो तर अगदी भरघोस धावा पाहायला मिळाल्या. पॉवर प्लेमध्ये अगदी मोठी धावसंख्या आपल्याला होताना पाहायला मिळाली, परंतु या मॅचचा जर विचार करायला गेलो तर अगदी 2 ओव्हरमध्ये फक्त 22च धावा आल्यात. त्याच्यामध्ये देखील एक विकेट आली आहे. विघ्नेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि फार हो, चांगला बॉल अगदी जर पाहायला गेलं ना तर मलिंगा स्टाईलनं अगदी हलकीशी ती झलक आपल्याला पाहायला मिळाली. बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला, लेग कटरचा वापर केला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अभि गोलंदाजी मार्कवरती आहेत. 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय पवननं पहिलं षटक हाताळलं, त्यांना 11 धावा खर्च केल्या. तदनंतर अगदी आपण पाहताय कपिल आले, त्यांनी देखील 11 धावा खर्च केल्या. एक रनआउटची विकेट आली. हो, यावेळी ड्राईव्ह केला, सेट डाऊन द ग्राउंड. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये बॉलला त्या ठिकाणी रोखू शकले नाहीयेत. बॉल पुढे निघालाय, तोपर्यंत धाव मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 23 वरती. नितेश तरे सर, अगदी त्यांचे कान अगदी तीक्ष्ण आहेत. जसे आम्ही धावसंख्या बोलतो लगेच आम्हाला सांगतायत इतकी धावा झाल्यात. 23 धावा धावफलकावरती. हो, फटका लॉब केलाय, फिल्डर चुकी करतात. बॉल सरळ निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. खतरनाक बॅटिंग विजयची आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती आता इथून पाहायला मिळतात त्या 27 धावा धावफलकावरती आहेत. आता जे काही करायचं आहे
ते खऱ्या अर्थानं जय आणि विजयलाच करायचं आहे. जय विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमला ते तारण्याचं काम करते. कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 22च धावा आल्या. तिथे रनआउटची एक विकेट आली आहे. 4 ओव्हरमध्ये किमान 40+ धावा बनवायचे. त्याच उद्देशानं आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. फिल्डरकडनं चुकी झाली, लगेच अगदी आपण पाहताय त्याचं स्थलांतर केलं या जागेवरून त्या जागेवरती पाठवलं. पुनश्च एकदा आपण पाहताय या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होते तोपर्यंत धाव मिळते. सिंगल. यावेळी ड्राईव्ह केला, सेट डाऊचा फटका. फिल्डर आलेत, बॉलला स्टॉप केले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. धावलाय जय, धावलाय, वेगानं धावलाय. डेंजर एंड झोन कडे होता. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबांना अगदी जर पाहायला गेलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहताय 30 वरती. 30 धाबा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना इथे देखील मिस टायमिंग. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी झालाय. मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद होतील विजय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय रोशन डायरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती तो आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. विजय बाद झाल्यानंतर आता ती जबाबदारी खऱ्या अर्थानं रोशन डायरे यांच्यावरती वाढली आहे. परंतु जय अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्या दाबा बनवण्याचा तो देखील प्रयत्न करतोय. त्या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतोय. अगदी मध्येच एखाद चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जयच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. चला अंबरपाडा, तदनंतर अगदी आपण पाहताय पिंपलोली असेल, आंतरड असेल, वंजारपाडा असेल, या गावावरून जेवढे पण आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील, जे प्रेक्षक वर्ग, जे सपोर्टर्स, जे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतील, त्या सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत अफजल टिवाले चषक 2026 मध्ये. षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज झाले. फलंदाज बाद. डॉक्टर निखिल यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 आहेत. जयजी पैमारे आणि दत्तादादा डायरे यांच्याकडनं देखील षटकार हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. डॉक्टर निखिल यांच्याकडनं 500 आहेत. धावसंख्या एकंदरीत धाव फलक्यावरती आल्यात त्या 30. विकेट्स आता इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहणार आहात अक्षयला. चौथ्या षटकामध्ये अक्षय गोलंदाजी मार्कवरती आलाय. शेवटचं षटक असेल 3 ओव्हरमध्ये बरोबर 30 धावा आल्या 10च्या सरासरीनं. आता शेवटचं षटक अक्षय गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहताय सॅकिंग एंडवरती फलंदाज गुरु. गुरुसाठी हॅप ट्रॅकर होता. शॉट ऑन पुल केला. मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल पकडली कॅच. गुरु देखील आउट. गुरु गुरु आऊट झाल्यानंतर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. लवकर खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झाले. जे महत्त्वपूर्ण फलंदाज होते विघ्नेश, विजय, जय हे महत्त्वाचे आघाडीचे फलंदाज लवकर परतलेत. यावेळी दूरवरून केले. टॉपेस लागले. बॉल पाठीमागे शॉट फाईन लेगला पकडले कॅच. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे गोलंदाज अक्षयची. 3 बॉलमध्ये 3 विकेट्सनं मिळवल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आरोही 11 वंजारपाडा B+ टीम कडनं खतरनाक बॉलिंग अक्षयजी. सूरजजी गोडवुंदे सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि साहेबांचं स्वागत केलंय. एस्ट्या उदलवून जबरदस्त बॉलिंग. 4 बॉलमध्ये 4 विकेट मिळवल्यात. काय बॉलिंग चालू आहे. रोशन डायरे नॉट स्ट्राईक एंडवरतीच उभा राहिलाय. त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकच मिळाली नाहीये. प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाला मोठा फटकाच मारायचा होता आणि त्या मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये अगदी आपण पाहताय 4 बॉलमध्ये तब्बल 4 विकेट्स आल्यात. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहणार आहात शुभमला. 8व्या क्रमांकावरती शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 बॉलमध्ये 4 आल्यात. का तो कारनामा इथे पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 6 विकेटचा. खऱ्या अर्थानं ह्या मैदानावरचा तो रेकॉर्डच पाहायला मिळेल जर असं घडलं. परंतु इथून अजूनही जर पाहायला गेलं तर शुभमकडे देखील बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तो देखील चांगली बॅटिंग करू शकतो. त्याला आता बॅटिंग आली त्याच्या वाट्याला. आता त्याच्याकडे संपूर्ण लक्ष असेल की इथून मात्र तो कशा प्रकारची बॅटिंग इथून करेल. उर्वरित 2च बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रातील. रोशन डायरे नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट टर्म पुल केला. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डरच नाही आहे. वॅकंट एरिया आहे. आणि इथून मात्र विकेट तर मिळाली आहे परंतु ती रनआउटची मिळाली आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज शुभमला इथून परतावं लागतंय कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती ती रोशन डायरे यांना स्ट्राईक हवी आहे. ते आता सॅकिंग एंडवरती आहेत. धाव फलक्यावरती आपण पाहताय एकंदरीत 33 धावा धाव फलक्यावरती आहेत. 33 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता. हुक केलाय. बॉलला सरळ पाठवलाय लॉंग लेग मध्ये. 32 धावा धाव फलक्यावरती होत्या आणि तदनंतर या 4 ऍड झाल्या. एकंदरीत टीमची धावसंख्या झाली आहे 36 आणि आता टार्गेट आहे ते मात्र 37 या धावसंख्येचं. खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील आजची 4थी रात्र तुम्ही पाहताय आणि या 4थ्या रात्रीमध्ये पहिल्यांदा 24 बॉलमध्ये ते 37 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला इथून पाहायला मिळत आहे.
चांगला डिसिजन. काय बॉलिंग केले अक्षयनं. एक षटक हाताळलं, धावा खर्च केल्या त्यांनी, 6 विकेट घेतल्या त्या म्हणजे 4. जबरदस्त गोलंदाजी. आरोही 11 वंजारपाडा B+ टीमकडनं ते 4थं षटक. ज्या षटकामध्ये नेहमीच आपण पाहताय ते आक्रमण होत असतं, धावा होत असतात. 36 झाल्यात, 37 पाहिजेत. 36 झाल्यात, 37 टू विन. तगडी मॅच मैदानाच्या आतमध्ये. जरी 37 जावा एक माफक आव्हान वाटत असेल, परंतु या मैदानावरती बरगोस जावा झाल्यात, त्याच्यामुळे हे आव्हान देखील आपण पाहताय. तसं पाहायला गेलं तर सोपं आहे, परंतु ते कठीण बनवावं लागेल. या मैदानावरती कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. हे मैदान जेवढं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, फलंदाजांसाठी पोषक आहे, तेवढंच बॉलिंग करणाऱ्यांसाठी म्हणजे बॉलरसाठी देखील तेवढंच पोषक आहे. त्यांना देखील तेवढंच मदत या मैदानावरती होत असते. 24 बॉलमध्ये धावा बचाव करायचा आहे तर 37. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या दोनही टीम, हंबरपाडा टीमचे कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय सूरज सोनावले स्मृती 11 पिंपलोली, दोनही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करणार आहोत. अंबरपाडा टीमचे कर्णधार आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सूरज सोनावले स्मृती 11 पिंपलोली. चला या लगेच टॉससाठी. चला स्वर्गीय सूरज सोनावले स्मृती पिंपलोली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. हंबरपाडा टीमचे कर्णधार ते देखील आलेत. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण त्यांच्यामध्ये टॉस करूया. मित्रांनो, आणखीन एक रजनी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस येते आहे. याच मैदानावरती शादाबभाई नजे पुरस्कृत आमदार चषक 2026 येणाऱ्या 22 मार्च ते 27 मार्च या दरम्यान ही स्पर्धा 6 दिवसांमध्ये 6 रात्रीमध्ये याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचं पहिलं क्रमांक असेल 1,20,000, दुसरं क्रमांक 60,000, तिसरं क्रमांक 35, चौथं 35, पाचवं 30 आणि 6वं क्रमांक असेल 30,000. या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल 15,000. येणाऱ्या 48 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रत्येक रात्रीमध्ये 8च संघ आपण खेळवणार आहोत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल. तदनंतर बेस्ट बॉलरसाठी सायकल, बेस्ट बॅटरसाठी सायकल आणि बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट शूज असतील. आणि या स्पर्धेमध्ये जर कोणाला आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर मात्र राजेंद्र भोईर, परेश तरे आणि बबलूदादा नजे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. टॉस जिंकलाय पिंपलोली टीमचे कर्णधार आणि अंबरपाडा टीमचे कर्णधार संदीप सरांशी आपण संपर्क साधा. पहिले संपर्क साधा. चला मॅचला सुरुवात होती आहे. टार्गेट 37 धावसंख्येचे. बॉल तुमच्याकडे 24 आहे. सेकंड एंडवरती आपण पाहताय फलंदाज कपिल, 9 सेकंडवरती प्रतीक, गोलंदाजी मार्कवरती जयला तुम्ही पाहताय.
हे चेंजेस आपल्याला पाहायला मिळालेत वैष्णवी कन्स्ट्रक्शन कडून. हो, पहिला बॉल बॅटची हलकीशी कडा घेतली, शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिटचा चान्स. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच इथून सांगतायत की नॉट आउट आहे. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी पोहोचलेत, इतक्या वेगानं धावलेत. ही चिकी सिंगल थोडीशी अंगलट आली होती, परंतु वेगानं धावलेत. त्या ठिकाणी आपण पाहताय प्रतीक वेगानं ती सिंगल धावीतून कंप्लीट केली आहे. अकाउंट ओपन झालाय. हो, फटका चांगला आहे. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन मध्ये बॉल आलाय. सीमा पार चौकार. प्रतीकनं ती सिंगल धाव अगदी आपण पाहताय थोडीशी रिक्स घेऊनच कंप्लीट केली, परंतु ती रिक्स आता खऱ्या अर्थानं चांगलीच ठरली आहे. डर के आगे जीत आहे. असाच फटका त्याच्या बाट मधून आलाय. चौकार आला. चौकारानं धावा धाव फलक्यावरती 5. हो, आणखीन एक फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑन, सीमा पार, धावा मिळतील 4. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज प्रतीक यांच्या बॅटमधून धावसंख्या धाव फलक्यावरती 9 आले. बनवायचा तुम्हाला अगदी 37 आहेत. बॉल तुमच्याकडे 24 आहेत, परंतु सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती कपिलनं ती सिंगल मिळवून दिली आणि त्यानंतर प्रतीकनं मात्र पहिला बॉल डॉट बॉल केला आणि त्याच्यानंतर 2 बॉलमध्ये 2 सलग चौकार मारलेत. जय निघालेत पुन्हा एकदा. हो, वेगानं टाकलाय, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय. व्हेरिएशन आणली या बॉलवरती, वेग वाढवला या बॉलवरती, बरोबर वेगानंच बीट केलाय. डॉट बॉल इथून आपण पाहताय 2 चौकार आलेत. मग आता डॉट बॉल तर फेकावेच लागतील. जो काही दडपण झालंय, जो काही दबाव झालाय, तो दबाव आता कमी करायचा असेल तर डॉट बॉलच तुम्हाला टाकावे लागतील. तुम्ही कमी धावसंख्येला डिफेन्स करतात म्हणजे तुमच्यासाठी डॉट बॉल हे फार महत्त्वाचे असतील. तुम्हाला विकेटसाठी जावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ती करावीच लागेल. परंतु प्रतीक काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पुन्हा एकदा आपण पाहताय. यावेळी लॉंग ऑन पाठीमागे घेतलाय. मिडॉनचे फिल्डर अगदी जर पाहायला गेले तर वाईड केले. थोडीशी फिल्डिंगमध्ये चेंजेस होताना पाहायला मिळाले. एक धाव इथून आली आहे. शेवटच्या बॉलवरती आपण पाहताय प्रतीकनं ती सिंगल धाव घेतली. सिंगल आल्यानंतर धावसंख्या धावफलक्यावरती 10 आले. 10 धावा धावफलक्यावरती 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आरोही 11 वंजारपाडा B+ टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते बिनबाद 10. पहिल्या ओव्हरमध्ये जयच्या विरोधामध्ये ते 2 चौकार ते थोडेसे मागडेच पाहायला मिळाले. स्पर्धा तुम्ही पाहताय मित्रांनो, बऱ्याच जणांनी खऱ्या अर्थानं प्रश्न विचारले गेले. ही स्पर्धा अगदी आपण पाहताय तो उल्लेख 5 षटकांचा होता. ती स्पर्धा 4 ओव्हरची का खेळवली तर मित्रांनो 12वीचे एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाने आपल्याला 12 वाजेपर्यंतचाच वेळ दिलाय. परंतु तरी देखील आपण 1 घंटा तो उशिराने घेतोय आणि जसे 12 वाजतात तसे मात्र कॉल चालू होतात की अर्ध्या तासामध्ये मॅचेस कंप्लीट झाल्या नाही तर मात्र मॅचेस थांबवल्या जातील. परंतु आपल्याला आजच्या रात्रीच्या मॅचेस आजच कंप्लीट करायचे आहेत, त्यासाठी आपण तो प्रयत्न या ठिकाणी करत आलो आहे. थोडासा वेळ तुम्ही कमी घ्या आणि त्याचसाठी आपण त्या मॅचेस 4 ओव्हरच्या करतोय. अन्यथा ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत मॅचेस खेळत आलो आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतील. येणाऱ्या पुढच्या टुर्नामेंटमध्ये ते बरोबर 5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. धावीतून सिंगलच पाहायला मिळेल. सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11. स्कोरर चेंज होतील. फिरोज सर आता थोडेसे फ्रेश होत आहेत
आणि आता पुन्हा एकदा नितेश तरे सर आमच्या साथीनं जोडले गेलेत. खास नितेश सरांसाठी नेरल इथून रेड चिल्ली मधून खऱ्या अर्थानं लंच आलं आणि त्याच्यानंतर फ्रुट्स देखील आपण पाहताय त्यांच्यासाठी. हो चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय पंचांनी फिंगर अप केलाय. फलंदाज बाद कपिलला इथून परतावं लागतंय. पहिला धक्का मिळालाय बॅटिंग करणाऱ्या आरोही 11 बंजारपाडा B+ टीमला. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फलंदाज बाद होतील कपिल. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय वैभव बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही त्याला पाहताय. अफजा खुरमबाई तुम्हाला बोलत आहेत. चायचं काय झालं. हुक्कत केलाय फिल्डरकडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ थेट सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. मिळतोय चौकार. रमेशजी दुले यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी वैभवला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अफजल खुरमबाई तुम्हाला बोलवतात लवकर या. अर्जन्सी आहे. हात नका करू या. ओ आउटसाइड डी लेग स्टंप आलाय. पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केलाय. सेकंड ओव्हर मध्ये विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. चांगली गोलंदाजी विघ्नेश करतोय परंतु फिल्डरनं त्या ठिकाणी चुकी केली. ती चुकी खऱ्या अर्थानं ती मागणीच राहिली आहे कारण की तो चौकार आल्यानंतर आता इथून गोलंदाजांना देखील व्हाईट बॉलच फेकला. फरानबाई नजे आपण देखील व्यासपीठावरती या. ओ इथून आपण पाहताय चुकी झाली आहे. पुन्हा एकदा चुकी. यष्टी रक्षक बीट 2 फ्लाइंग स्लिप बीट. बॉल थेट लॉंग स्टॉपला. धावा मिळतील 5. पंजा ओपन झाला. गोलंदाजानं चुकीच केली आहे. विघ्नेश खऱ्या अर्थानं जे पहिलं षटक हाताळत असतो आणि ते पहिले षटक हाताळत असताना तो अगदी कमीत कमी धावा देत असतो परंतु त्याला आज खऱ्या अर्थानं या अफजल टिवाले चषकामध्ये या स्पर्धेमध्ये ते दुसरं षटक त्याच्या खांद्यावरती दिलं आणि तो आता इथून मात्र त्या चुका करत असताना पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल देखील आपण पाहतो तो व्हाईट बॉलच झाला. 22 धावा धाव फलक्यावरती. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 22 आल्यात. हो स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. धावा धाव फलक्यावरती आल्यात. ओ या बेली अगदी आपण पाहता कट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहता डॉट बॉलच पाहायला मिळाला. बरोबर अगदी शरीराचा वेध घेणार होता. थोडेसे अगदी आपण पाहताय बॉलला लेफ्ट केलं त्यांनी सोडून दिलं. इथून डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेशनं तो डॉट बॉल फेकलाय. 2 खराब बॉल विघ्नेशकडनं पाहायला मिळाले. हो यावेळी ऑन साईडला जितक्या वेगानं टाकला होता तितक्याच वेगानं प्रत्युत्तर दिलाय. बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून निघालाय.
6 धाब्यांसाठी षटकार. दाबा धाव फलक्यावरती जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 34 धावा धाव फलक्यावरती आल्यात. म्हणजे आता अवघ्या 3 धाव संख्येची आवश्यकता आहे आरोही 11 वंजारपाडा B+ टीमला. चला वेळ करू नका, मॅच स्टार्ट करा. 3 धाव संख्येची आवश्यकता आहे. मॅच बॉल नसेल तर दुसरा बॉल घ्या. सर बॉल द्या. खुरम सर, सर घ्या. येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 12 आणि दाबा बनवायचे आहेत त्या म्हणजे 3. चला मॅच बॉल आलाय तो घ्या. चला नेक्स्ट मॅच देखील आणखीन एक हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. स्वर्गीय सूरज सोनावले स्मृती 11 पिंपलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये हंबरपाडा आई एकविरा हंबरपाडा. एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. हो यावेळी स्क्वेअर कट केलाय. बॉल सरळ सीमा पार. विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार. हमजा तो बॉल तुला प्रॅक्टिस साठी ठेव. धावसंख्यात सॉरी मॅच फिनिश झाली, मॅच जिंकली आहे आरोही 11 वंजारपाडा B+ टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम, वैष्णवी कन्स्ट्रक्शन, अंतर बरेडी दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या